महिषासुर मर्दिनी माऊली नवसाला पावले। केतकर कोकण समृद्धी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामधील सोनुर्ली या गावी। सोनुर्ली या गावी येण्याचं विशेष कारण म्हणजे या सोनुर्ली या गावातील माऊली देवी। तर सोनुर्ली या गावातील माऊली देवी ही भरपूर प्रसिद्ध देवस्थान आहे। तर आज आपण त्या देवस्थानाला भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर आपण चला बघूया हे देवस्थान आतून किती सुंदर आहे। आता हे जे समोर आपल्याला दिसत आहे हे देवस्थानाचं प्रवेशद्वार आहे। नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आपलं हे कोकण जितकं सुंदर आहे तितकंच सुंदर या तळ कोकणातली देवस्थाने सुद्धा आहेत आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण हे आपल्या डोळ्यासमोर आहे। हे देवस्थान आणि या ठिकाणचा जत्रोत्सव हा पंचक्रोशीसह मुंबईमध्येही प्रसिद्ध आहे। श्रीदेवी माऊली मंदिर सोनुर्ली या देवस्थानाची ओळख म्हणजे याला दक्षिण कोकणची प्रतिपंढरपूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। हे सुंदर असं देवस्थान आणि देवस्थानाच्या समोर हे भलं मोठं दीपस्तंभ हे देवस्थानाची शोभा अजून वाढवतं। हे एवढं सुंदर देवस्थान अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे लोटांगणाची जत्रा। हा जो प्रशस्त बाहेरचा परिसर पाहत आहे आपण, या ठिकाणी लोटांगण घालून आपला नवस पूर्ण केला जातो। हे आतला मंदिरातला परिसर आहे हा। मंदिराच्या आतील परिसर आहे, ह्याला पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे, बघू शकता। आणि जेवढं बाहेरून सुंदर दिसतं त्याहीपेक्षा आतून अजूनही सुंदर आहे ते। आणि या ठिकाणचं हे भरपूर प्रसिद्ध असं देवस्थान आहे। दूरदूरवरून ह्या देवस्थानाच्या जत्रेसाठी लोक इथे येतात। या ठिकाणी हा लावलेला झुंबरही बघू शकता। इथे केलेलं हे नक्षीकाम हे सुंदर आणि एकदम आकर्षक आहे। कोकणात येऊन जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर तो इथल्या देवस्थानांना येऊन भेट द्या, तुम्हाला नक्कीच स्वर्गात आल्यासारखं वाटेल। बाहेर एवढं ऊन आहे पण आतमध्ये भरपूर गारवा आहे। या ठिकाणी माटी बांधलेली आहे, ही गणपतीला सगळ्यांच्या घरामध्ये गणपतीच्या इथे बांधलेली असते। आणि हे सुंदर नक्षीकाम बघू शकता आपण।
मंदिराचा प्रवेशद्वार सुद्धा बघू शकता आपण. गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे लाकडावरती कलाकुसर केलेली आहे ती पण अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया. नवस केला लोटांगणाचा आई संकटी धावली. महिषासुर मर्दिनी माऊली नवसाला पावली. महिषासुर मर्दिनी माऊली नवसाला पावली. तर आपल्याला या देवस्थानाबद्दल अधिक माहिती हे आजोबा सांगतील. तर सांगा आजोबा. ती आदिमाया आदिशक्ती अशी देवी असा. ती महिषासुराचा वध करून इथे इलेली असा. ती सगळ्या जगाची माता असा. ती आदिमाया आदिशक्ती अशी अशी असा तिचं नाव. आणि तिका मानली जाता अशी आदिमाया आदि पंढरपूर नेमलेला असायची. ह्या नेमली इथे लोटांगणा होतात ती पंढरपूर लोटांगणा. अच्छा, अशा पद्धतीत असायचं. हिका जिथे नवस केलं तर ही नवसाक जाणारी आहे. इथे तुम्ही नवस करशात तिथे जाणार ती पत्नार अशी देवी असायची. तिचा असं हे असं सगळं. तर असं हे सुंदर देवस्थान आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे या देवीला महिषासुर मर्दिनी म्हणून सुद्धा ओळखले जाते. हजारो भक्तगण या देवीच्या दर्शनासाठी नेहमी येत असतात आणि देवीचा जत्रोत्सव हा येथील लोकांसाठी खूपच आनंदाचा दिवस असतो. कोकणातली अशी बरीचशी देवस्थानं आहेत की ज्याबद्दल खरंच खूप माहितीपूर्ण माहिती घेण्यासारखी आहे. आणि आता आपल्याला या व्हिडिओमधील जे देवस्थानाचं आतील कोरीव काम हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकण समृद्धी या चॅनलला सबस्क्राईब करा.